नमस्कार मैत्रिणींनो, जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कप्स पॅडचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये कप्स पॅडचं कटिंग सांगितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शिलाई. तर पहा, आता इथे हा जो गळा मी सिंपल गोल दिला होता, तर म्हटलं चला थोडासा पान गळा आपण इथे देऊन घेऊ, म्हणजे अजून छान ब्लाऊजला लुक येईल. तर इथं छोटासा कर्व देऊन मी हा पानगळ्याचा नॉर्मल पानगळा घेतला आहे, जास्त डीपमध्ये नाही, थोडासा आकार फक्त चेंज केला आहे. आणि मग इथं शिलाईसाठी आता हे जे अस्तर मी ब्लाऊजचं कापड आहे हे कट करून घेतलेलं आहे. आता इथे इन आऊट करून घेणार आहे, कारण इथे स्लीव्जलेस ब्लाऊज शिवायचा आहे. तुम्ही पट्टीसुद्धा वापरू शकता, पण मी इथे पट्टी न वापरता डायरेक्ट इन आऊट करूनच स्लीव्जलेस ब्लाऊज शिवून घेणार आहे. त्यासाठी आर्मोलच्या बाजूकडून 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. आर्मोलचा भाग, त्यानंतर शोल्डरला नाही मारलं तरी चालेल, पण आता मी इन आऊट करणार आहे त्यामुळे शोल्डरला सुद्धा शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर हा जो गळ्याचा भाग आहे तिथे सुद्धा सेम 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. तर पहा, शिलाई एकसारखी आली पाहिजे, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसेल. म्हणून थोडासा वेळ लागला तरी चालू द्यात, पण शिलाई मात्र एकसारखी येऊ द्यात, जेवढी 1/4 इंच घेतलेली आहे तेवढी. त्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे एक्स्ट्राचं, ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा आकारही कट करायचा आहे आणि साईडचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर छोटे छोटेसे कट द्यायचे आहेत, कारण कट दिल्यामुळे अस्तर आहे ते व्यवस्थित. तर पहा, मी इथे जे आर्महोलचा भाग आहे किंवा गळ्याचा भाग आहे, शोल्डर आहे, सगळ्या बाजूने छोटे छोटे कट दिलेत. त्यानंतर या पद्धतीने अस्तर फोल्ड करून घ्यायचं. एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने तुम्ही हे जे कोणे आहे ते व्यवस्थित काढून घ्या, किंवा कात्रीनेही जमत असेल तर तुम्ही या पद्धतीने हे जे कोणे आहेत शोल्डरचे ते व्यवस्थित काढून घ्या. त्यानंतर जो पूर्ण आकार आहे त्यावरती दाबटीप म्हणून पूर्ण गळ्याच्या बाजूला व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे, अगदी फिनिशिंगसह. तर पहा, आता गळ्याचा जो आकार आहे थोडासा आपण पानाचा शेप दिलेला होता, तिथे थोडंसं चेंज होऊ नये म्हणून मी अस्तर व्यवस्थित करून घेतलं आणि मग दाबटीप देऊन घेतली. पूर्ण बाजूला दाबटीप घेऊन झालेली आहे. तर पहा, हा फ्रंट पार्ट पुढचा तयार आहे. तर इथे मी टक्सचं जे मार्किंग केलेलं होतं कटिंगमध्ये, तर आता हे टक्सचं मार्किंग इथे आपण डार्क करून घ्यायचं आहे. आणि हा जो पार्ट आहे यालासुद्धा जो आपण ब्लाऊजचं कापड ठेवलेलं होतं त्या ब्लाऊजच्या कपड्यालासुद्धा टक्सचं मार्किंग केलेलं आहे. आतल्या बाजूने येतील या पद्धतीने हे टक्स घ्यायचं, म्हणजे मेन ब्लाऊजच्या आतल्या बाजूने टक्स आणि अस्तरचं जे कापड आहे तेही आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने फिनिशिंग तर नाही, तर आतल्या बाजूने जे आहे तिथे आपण हे टक्स घ्यायचे आहेत. आणि टक्सची उंची रुंदी तर तुम्हाला सांगितलेली आहे 1.5 इंच, म्हणजे दोन्ही बाजूने 3 इंचाचं टक्स मार्किंग होईल. त्यानंतर घेतलेले आहेत हे कप्स. आता कप्सची या पद्धतीने घडी केली, सेंटर पॉईंट काढून घेतला आहे. त्यानंतर हे कप्स आपण अस्तरला जोडणार आहोत, मेन ब्लाऊजच्या कपड्याला नाही. जे आपण सेंटरला फुल बस्ट पॉईंट काढलेला होता तिथे, पण सेंटरपासून दोन्ही कप्सच्या मधलं अंतर हे 1 इंचाचं हवं, म्हणजे सेंटरपासून 1 इंचावरती मार्किंग केली. आणि मग हे जे फुल बस्ट पॉईंट आहे त्यावरती हा कप्स या पद्धतीने मधोमध प्रेस केला, मार्किंग करायचं आणि मग मधोमध प्रेस करून या पद्धतीने त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने ह्याला डॉट देऊन घ्या. तुम्ही हवं तर सुई दोऱ्याने सुद्धा शिलाई मारू शकता, किंवा या पद्धतीने शिलाई मशीनवर सुद्धा तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता. त्यानंतर हे कप मी ओपन केले तर बरोबर हे आतल्या बाजूने लागलेत. आता इथे प्रॉब्लेम असा झाला की हे जे कापड आहे खूप पातळ आहे आणि कप्स आरपार दिसतात, तर आता मला डबल काम वाढलं. हे पूर्ण उसवून ह्याला मेन ब्लाऊजच्या कपड्याला परत अस्तर लावायचं. असं कोणाकोणासोबत होतं कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच वेळा काय होतं की आपण घाईघाई पटकन ब्लाऊज शिवण्याच्या नादामध्ये अशा चुका होतात, आणि माझ्याही होतात. मी आता जवळजवळ 15 वर्ष झाले ब्लाऊज शिवते, पण आता पहा माझ्याकडनंही विसरले म्हणण्यापेक्षा मला वाटलं एवढं काही ट्रान्सपरंट दिसणार नाही, आणि अगोदर मी चेक केलं नाही. त्यानंतर ब्लाऊज पूर्ण ओपन करून घेतला, पुन्हा आतलं जे ब्लाऊजचं कापड होतं त्याला अस्तर लावलं, कप्स लावलं होतं ते तसंच ठेवलं आणि पुन्हा इन आऊट करून हे होतं तसं शिवून घेतलं.
आता पाहू शकता तर ट्रान्सपरंट दिसत नाही. आणि मग त्यानंतर कमरेच्या भागाला घेत आहे कमरपट्टी जोडून. आता कमरपट्टी आपण रेग्युलर ब्लाऊजला जशी लावतो तशीच लावणं गरजेचं आहे. तर या छोट्याशा टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. अगोदर चेक करा की ट्रान्सपरंटमधून कप्स दिसतात की नाही. तर अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने कप्स लावून झालेले होते ब्लाऊजला. तर पहा, अशा पद्धतीने हा फ्रंट पार्ट आपला तयार आहे. आता पुढच्या बाजूने तर आपण इथे हुक लावू शकत नाही, म्हणून मागच्या बाजूने आपण हुक लावणार होतो. त्यासाठी मी मागच्या बाजूने ब्लाऊजचं कापड जे आहे ते इन आऊट करून शिवून घेतलं. म्हणजे ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून अस्तरचं कापड ठेवलं, गळ्याचा पार्ट आणि शोल्डर आर्महोलचा पार्ट जसं त्या ब्लाऊज पुढच्या पार्टचं केलं तसंच शोल्डर आर्महोल इन आऊट करून शिलाई करून घेतलं. आणि मग कमरेच्या भागाला टक्स देऊन मग इथे कमरपट्टी बनवून घेतली. आता बॅक साईडला आपण हुक आयपट्टी करणार आहोत, पण त्यासाठी अगोदर कमरपट्टी जोडून घ्यायची आणि मग हुक आयपट्टी करायची. रेग्युलर ब्लाऊजला ज्या पद्धतीने तुम्ही कमरपट्टी जोडता त्याच पद्धतीने कमरपट्टी जोडून घ्यायची आणि मग हुक आयपट्टी बनवायची असते. किंवा तुम्ही साईडला चेनसुद्धा लावू शकता, पण मी तर चेन लावण्यापेक्षा तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही सरळ बॅक हुक करून घ्या. चेन खराब होतात आणि खराब झाल्यानंतर हे ब्लाऊज पुन्हा आपल्याला यूजमध्ये येत नाही, फिनिशिंग पूर्ण बिघडते. त्यामुळे बॅक हुक असेल तर ते कधीही उत्तम. आता बॅक हुकसाठी मला इथे 2 इंच रुंदीची कमरपट्टी हवी होती. या पट्टीला मी 1/4 इंच दुमडून घेतलं. आता रेग्युलर जसं आपण डाव्या साईडला आयपट्टी बनवतो तशाच पद्धतीने इथं आयपट्टी बनवून घ्यायची आहे. जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या आतल्या बाजूने मी अगोदर शिलाई मारून घेतली. नंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने या पद्धतीने दुमडून घेतली आणि याला दोन्ही बाजूने आधी लॉक करून घ्यायचं आहे. आतली जी बाजू आहे ती ओपन ठेवायची आहे, बाहेरच्या बाजूने टिप मारायची आहे आणि मग दोन्ही बाजू व्यवस्थित लॉक करायच्या आणि मग तुम्हाला हवे तेवढे तुम्ही वरती इथे काजे बनवू शकता. तर इथे मी 4 आय बनवून घेणार आहे. कारण पट्टी जरी छोटी दिसलेली असली तरी इथं अंतर खूप कमी असणार आहे. रेग्युलर आपण जे फ्रंट साईडला आय बनवतो त्यामध्ये आपण कमीत कमी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवतो, पण इथे तसं नाही. इथं मी 1 इंचापेक्षाही कमी मार्जिन ठेवून 4 इंच 4 मार्किंग केलेले आहे. हे टोटल जी पट्टीची रुंदी आहे 3.5 इंच, 3.5 पावणे 4 इंच भरेल, पण तरीसुद्धा यामध्ये मी 4 आय बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे बनवणार आहोत हुकपट्टी. तर हुकपट्टीसाठी सुद्धा सेम खालच्या बाजूने फिनिशिंगसाठी 1/4 इंच कापड दुमडून घ्यायचं, आतल्या बाजूने टीप मारायची आहे आणि ही पट्टी मात्र पूर्ण आतल्या बाजूला म्हणजेच अस्तरच्या बाजूमध्ये पूर्ण आतमध्ये जाईल, म्हणजे ही बाहेर दिसणार नाही. तर अशा पद्धतीने जसं फ्रंटच्या बाजूने आपण हुक आयपट्टी बनवतो तशीच इथे सुद्धा मी हुक आयपट्टी बनवून घेतली. त्यानंतर आता ब्लाऊजला अजून छानसं लूक यावं म्हणून मी इथे थोडंसं लटकन पण बनवणार आहे. त्याआधी आपण ब्लाऊजचं इथं गळ्याचा आकार पाहूया. तर पहा, आता इथे मी हुक आयपट्टी बनवली आहे, पण गळ्याचा आकार आहे तसाच आहे, बिलकुल चेंज झालेला नाही. जसा आपण सिंपल गोल दिलेला होता तसं. आता इथं साडीचं जे कापड आहे पातळ आहे. आता लटकन जर पातळ बनवलं आणि झुमका लटकन बनवण्यासाठी एक्स्ट्राचं कापड शिल्लक नाही, कारण आपण हे जे ब्लाऊज पीस होतं यामध्ये 2 ब्लाऊज बसवलेले आहे, एक मुलीचा आणि एक आईचा, कारण त्यांना आलटून पलटून साडी घालायची होती. म्हणून हा स्लीवलेस घेतला आणि एक शॉर्ट स्लीवचा घेतला. तर आता थोडंसं माझ्याकडे गळ्यातला जो मधला भाग होता त्याचंच कापड शिल्लक होतं, तर त्याचेच मला 2 छोटेसे लटकन बनवायचे होते. म्हणून मी या पद्धतीने जुगाड केलं. जे अस्तर होतं त्यालाच असं जे मेन ब्लाऊजचं कापड होतं त्याला जोडून घेतलं, म्हणजे थोडंसं हेवी होईल. आणि मग चौरसमध्ये त्याला अशी शिलाई मारून घेतली आणि मग इथे त्याची घडी केली आणि मग हे फिनिशिंगसाठी सुंदर लटकन केलं. हे लटकन तुम्ही बनवून बघा. बाजारातले आपण 70-80 रुपयांचे जे लटकन घेतो त्यापुढे हे लटकन अगदी एक नंबर आहे. ते लटकन अगदी फेल बाजारातले जे घेतो ते, कारण ते हेवी असतात आणि ते निघतात, दोरीला गाठ राहत नाही. तसं हे लटकन दिसायलाही छान आणि थोडंसं हेवी झाल्यामुळं हे लोंबतंही छान, म्हणजे असं तरंगत नाही. तर हे लटकन तुम्ही आवर्जून बनवून पहा. तर या पद्धतीने मी सुंदर लटकन बनवून घेतलं. आता हे लटकन आपण ब्लाऊजला जोडून घेऊया. हो, थोडंसं हे थोडं पलटायला थोडंसं अवघड जातं,
पण ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पलटा किंवा एखादा टोकदार वस्तू असेल तर तसंही तुम्ही या पद्धतीने पाहता. मी कात्रीचं टोक हे करून टोकने थोडंसं पलटवण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान सुंदर आणि फिनिशिंग तर पहा, अगदी बिलकुल कुठेही धागे नाही असं लटकन तयार आहे. तर आता लटकन लावण्याची योग्य पद्धत. तर शोल्डरच्या बाजूकडून आपण हे लटकन 3 इंचावरती लावायचं, कारण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि मग 3 इंचावरती हे शोल्डर लावल्यामुळे 2.5 इंचावरती येतं. पण आता हे कधी जर कमी साईजचे ब्लाऊज असतील त्यावेळेस, जर हेवी साईज असेल तर तुम्ही 4 इंचापर्यंत सुद्धा लटकन लावू शकता. अर्थातच शिलाई मार्जिन पकडून, शिलाई मार्जिन सोडून 3.5 पावणे 4 इंच. आता मी इथे दोन्ही ब्लाऊजचं शोल्डर आणि फिटिंग अटॅच करून घेते. जसं आपण रेग्युलर ब्लाऊजचं करतो तसंच त्याच पद्धतीने मी इथं शोल्डर जोडून घेतलं. त्यानंतर आता मी इथे फिटिंगसुद्धा करणार आहे. तर तुमच्यासोबत फिटिंगही मी शेअर करणार आहे. तर चला पाहूया फिटिंग. शोल्डर जोडून घेतलं. त्यानंतर आता ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून, आता सुईच्या बाजूने अगोदर एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचे धागे कट करायचे. का? तर पहा, आता एका बाजूने मी फिटिंग केली आणि मग माझ्या लक्षात आलं की या बाजूला खूप सारं कापड उरते. म्हणजे आता हा ब्लाऊज जर आपण फिटिंग केला तर लूज पडणार, कारण आपण एक्स्ट्राचं मार्जिन वाढवलं होतं. तर आपल्याला काय करायला लागेल, अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन पहा बॅक साईडचं. तर बॅक साईड बरोबर आहे, पण फ्रंटला आपण जे वाढवलेलं आहे तिथे मात्र एक्स्ट्राचं कापड आहे. तर मग या पद्धतीने फिटिंग केलं आहे. फक्त कमरेच्या बाजूकडून मी अर्धा इंच मायनस केलं आहे. तर पहा अशा पद्धतीने हे केलं आहे. आता आपलं फिटिंग बरोबर येणार. तर पुन्हा एकदा आपण चेक करायचं हवं तर, पण आता मी अर्धा इंच म्हणजे जवळजवळ दोन्ही बाजूचं 1 इंच कमी केलं आहे, फक्त फ्रंट बाजूचं. कारण फ्रंट बाजूला आपण टक्ससाठी 1.5 इंच वाढवलेलं होतं. प्लस आपण कटिंग करताना मागच्या बाजूसाठी जी टक्सची उंची घेतलेली होती 1 इंच, तीही वाढवलेली होती. आता इथं खूप हेवी साईज चेस्ट असती तर मग आपल्याला ते मार्जिन ठेवायला लागलं असतं. पण हे 32 साईज चेस्ट आहे, त्यामुळे आपण अर्धा इंच कमी केलं. त्यानंतर फिटिंगची शिलाई करून घेतली. तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेली होती, म्हणजे 1/4 इंच दुमडण्यामध्ये जातं आणि 1.25 इंचावरती मार्किंग करून तुम्ही इथे फिटिंगची शिलाई मारून घ्यायची. एका बाजूची फिटिंग पूर्ण झाल्यानंतर परत मेजरमेंट टेप घेण्याची गरज नाही. दुसऱ्या बाजूला ब्लाऊज लावूनही तुम्ही फिटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण फिटिंग केली आहे. आता पुन्हा एकदा मेजरमेंट टेपच्या मदतीने आपण ब्लाऊज अगदी बरोबर झाला आहे की नाही ते चेक करणार आहोत. तर पहा, आता इथे टेप लावून मोजलं तर इथे भरत आहे 26 इंच. आपल्याला तयार पाहिजे 24 इंच, पण 24 इंच आपलं अंगावरती माप आहे आणि 1 इंच मी इथं लुजिंग सोडलेले आहे. तर आता या ब्लाऊजचं मी फिटिंग करणार नाही, कारण थोडंसं सैल असेल तर आपण एक्स्ट्राची शिलाई मारू शकतो. जर कस्टमरने घालून बघितलं त्यांना योग्य येईल, कारण अर्धा इंच आपण लुजिंग सोडतो, दोन्ही बाजूने अर्धा इंच म्हणजे 1 इंच अशा पद्धतीने. तर आता चेस्ट साईज मोजूया आपण बरोबर. तर पहा, बरोबर 24 चेस्ट साईज ठेवलेली होती आपल्या अंगावरती. इथे 30 इंच 32 इंचाची कंबर होती, तर 32 इंचाचं माप परफेक्ट आलेलं आहे आणि कमरेचं सुद्धा माप परफेक्ट आलेलं आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाहीत. त्यामुळे नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.